मित्रो नमस्कार, मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला वारंवार चर्चा करावी लागते की आकृतिबंध या विषयाच्या संदर्भात। आजपर्यंत आपण जी चर्चा करत होतो ती चर्चा शिक्षकेतरांच्या आकृतिबंधाच्या संबंधात होती, पण आज मात्र आपण जी चर्चा करणार आहे ते शिक्षकांकरिताच्या आकृतिबंधाच्या संबंधात। आणि हा जो विषय आहे तो विषय आत्ता येण्याचं कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं एक जो निर्णय दिला आणि प्राथमिक शिक्षकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनांनी आणि काही वैयक्तिक दावेदारांनी केलेल्या याचिकांच्या एकत्रित सुनावणीमध्ये निर्णय दिला आणि शासनाची बाजू रास्त असल्याचं म्हटलंय। आणि यामुळे शिक्षकांच्या आकृतिबंधाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक यांनी आत्ताच दिलेल्या पत्रकानुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी 5 डिसेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ही बाब 24-25 संच मान्यतेच्या संदर्भात आहे। आता या दिवशी विचार आपण केला पाहिजे की याच्या संबंधात वस्तुस्थिती काय। तुम्ही असं म्हणाल की हा विषय प्राथमिक पुरता मर्यादित आहे, त्याचा विचार खाजगी शाळेतील शिक्षक किंवा आज आपण शिक्षकेतर या माध्यमातून का करायचा। तर मित्र, हो बाब अशी आहे की बऱ्याचशा गोष्टी या आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या संदर्भातल्या विद्यार्थी संख्या आणि वर्गसंख्या यांच्यावर अवलंबून असतात आणि त्या अनुषंगाने दोन्ही घटक शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्यावर तो परिणाम होत असतो। आत्ताच्या घडीला जो निर्णय आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम जरी 1 ते 5 आणि 1 ते 8 या वर्गांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना जास्त गंभीरपणे सामोरं जावं लागणार किंवा तो भोगावा लागणार आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। परंतु याच शिक्षकांच्या आकृतिबंधाचा जो मार्च 24 शासन निर्णय आहे त्यामध्ये 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या संबंधात सुद्धा त्यांनी जो निर्णय घेतला त्याचीही अंमलबजावणी करण्याकरता आदेश आहेत किंवा त्याचा फायदा घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल हे निश्चित। म्हणजेच 9वी-10वीच्या वर्गांमध्ये जिथं पटसंख्या 20पेक्षा कमी आहे अशा वर्गांकरता जे 3 शिक्षक मिळत होते विषय शिक्षकाच्या माध्यमातून तिथे अवघा एकच शिक्षक मिळणार असल्यामुळे साधारणपणे 18,000 शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भामध्ये हा विषय विशेषतः माध्यमिकच्या संबंधात पुढे येणार आहे। आजही या संघटनांच्या करता काही संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाला पत्र देऊन याबाबतच्या काही विनंती किंवा इशारे दिलेत, त्याचं आपण निश्चितच कौतुक केलं पाहिजे। परंतु नुसत्या इशाऱ्यांनी काम भागेल किंवा शासन नमेल। आता शासन म्हणजे राजकीय प्रतिनिधी किंवा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना शासन म्हणतात का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। कारण माझ्या दृष्टीने शासन म्हणजे फक्त सचिव आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारी माणसं हे शासन, कारण ते ठरवतात ते होतं, तसंच होतं किंवा ते तसंच व्हावं असं ते राबवून घेतात। आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे प्रतिनिधी या सचिवांच्या समोर मान तुकून होय म्हणतात। सारासार विचार केला जात नाही आणि काय झालं की 2 गोष्टी समोर फेकल्या जातात। एक RTE नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन घटनात्मक तरतुदी आणि बजेट धडाधडाकडे फेकले जातात आणि तिथे मिमे म्हणणारे लोकप्रतिनिधी गारद होतात। ते आपण काय म्हणतो की कशाकरता मांडत आहोत याचाही त्यांना विसर पडतो आणि नाईलाजांनी सचिवांच्या समोर ते मान तुकवले जाते। आजवर तरी न्यायालय कर्मचाऱ्यांचं हित सांभाळताना दिसत होतं। मी जरा हे धारिष्ट्याचं विधान करतोय, परंतु आत्ता जो निकाल बघितला वाचला त्या सर्व निकालाचं विश्लेषण
हा काही माझा आजचा विषय नाही, पण त्या निकालाचं विश्लेषण मुद्द्यांच्या आधारे करणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे यानंतरच्या किंवा लवकरच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित त्या मुद्द्यांचं विवेचन करणार आहोत. आत्ता आपण त्याचा गोषवारा बघितला, त्याच्या गोषवाऱ्याच्या आधारे एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की यामुळे शिक्षकांची संख्या बेसुमार कमी होणार आहे. हीची गोष्ट 100%. त्याला काहीही पर्याय नाही. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया यावर्षी थांबणारी नाही, ही दरवर्षी होणार आहे. आणि दरवर्षी हाच खेळ याच तिकिटावर असाच पुढे चालू राहील. आणि याकरता आपण सर्वजण वारंवार सांगू नये, संस्थाचालक हालायला तयार नाहीत. आपल्या संघटनांमध्ये काय म्हणजे प्रत्येक विषयाच्या संबंधामधल्या संघटना आहेत. प्राथमिक शिक्षक म्हटल्यानंतर खाजगी शाळेचे प्राथमिक शिक्षक वेगळी संघटना, त्याच्याचा एक गट असतील. जिल्हा परिषदच्या संबंधातली वेगळी संघटना, त्यांचा वेगळा विषय. नगरपालिकाच्या खाली अशा ज्या अनंत संघटना झाल्यामुळे जो मूळ मुद्दा घ्यायला पाहिजे एकत्रितपणे, त्या मुद्द्याला काही ठिकाणी बगल मिळते. आत्ताच्या निर्णयातला एक मुद्दा न्यायालयाने जो मांडला तोच आपण आत्ता चर्चेला घेतो. तो मुद्दा असा मांडला की धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाला अधिकार आहे. आणि हा शासनाला अधिकार असल्यामुळे मार्च 24ला जो निर्णय घेऊन शासनाने संख्यानुसार शिक्षक ठरवले ते ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने स्पष्ट केला. त्यांनी असं म्हटलंय, टू डिसाइड ए पॉलिसी मॅटर इज द राईट ऑफ द गव्हर्नमेंट. वस्तुस्थिती मित्र, या संबंधात एक जुनी आठवण सांगतो आपल्याला. त्यावेळेचे माझे मित्र नवनीत शहा हे आपल्या राज्य संघटनेचे अध्यक्ष होते, महामंडळाचे. आणि मग मुंबईचे आमचे मित्र मार्गदर्शक वकील सल्लागार ND कुलकर्णी यांनी सूचना केल्यानुसार आपण महामंडळाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात झिरो बजेटच्या संबंधामध्ये एक दावा दाखल केला. दाव्याची सर्व प्रक्रिया बचत करण्याच्या दृष्टीने छबिलदास विद्यालयात पार पडली. अगदी दावा टाईप करण्यापासूनची सर्व त्याचे कागदपत्र लावणे, दाखल करण्याच्या संबंधातले जे सेट सहा करायचे असतात ते सर्व करणे. सिनियर वकील MP वशी यांच्या वतीनं आपण याचिका केली होती. अतिशय मेहनतपूर्ण काम झालं. मुद्द्याला धरून सर्व त्यांनी काही निकाल, काय बाहेरच्या राज्यांच्या उच्च न्यायालयाचे निकाल जोडून ते एक्झिबिट केलं होतं, दाखल केलं होतं. आणि अशी आशा होती की झिरो बजेटच्या संबंधामध्ये काहीतरी निर्णय होऊन शिक्षकेतरांची भरती सुरू होईल, हा आमचा त्यावेळेचा प्रयत्न होता. परंतु न्यायालयामध्ये सरकारी वकील उभे राहिले आणि त्यांनी हाच मुद्दा सांगितला, टू डिसाइड ए पॉलिसी मॅटर इज द राईट ऑफ द गव्हर्नमेंट. धोरणात्मक निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार आहे. मी हा निकाल तुम्हाला 92चा सांगितला, 92-93च्या सुमाराशी गोष्ट आहे. आता मला सांगा की तेव्हापासून आत्तापर्यंत एवढी वर्ष होऊन तो केस लॉ असेल तयार झाल्यामुळे तो तसाच अंमलात येतोय, काही दुमत नाही. विषय कुठला आला की ज्या वेळेला आपण या शिक्षकांच्या संघटनांनी किंवा यांना जो विचार केला तो काय होता की हा जो GR आहे मार्चचा, हा मूळ RTEच्या धोरणाशी विसंगत आहे. आणि इथे विसंगती जिथे येते तिथे शासनाचा धोरणात्मक निर्णय टिकू शकत नाही. तर फक्त विसंगती, मूळ कायद्याची तरतूद आणि हा शासन निर्णय यामधली विसंगती दाखवणं हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. तेव्हाही होता, आजही तोच आहे. तरच ही याचिका टिकेल. आता या याचिकेच्या अनुषंगातला दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचा. हा विशेषत्वाने जिल्हा परिषद शाळांच्या संबंधातला विषय आहे, परंतु तो अतिशय संवेदनाशील विषय आहे. कारण आधी समायोजन झालं तर नंतर बदल्यांचा प्रश्न येणारच नाही. किंवा समायोजन बदली आधी झाली नंतर समायोजन झालं तरी परत जागा बदलू शकते.
तर त्या शिक्षकांनी या शासन निर्णयाला आक्षेप नोंदवणं एकदम बरोबर होतं। आता या दोन्ही विषयाचा मुद्द्यांचा विचार करून 5 डिसेंबरच्या पूर्वी या संघटनांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल आणि सर्वोच्च न्यायालयाने ही विसंगती लक्षात घेऊन जर स्थगिती दिली तर ही सर्व प्रक्रिया परत थांबवली जाईल। आणि हाच विषय आहे की विसंगती, मूळ कायदा आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी याच्यातली विसंगती लक्षात आणून देणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयात ठरणार आहे। अर्थात सर्वोच्च न्यायालयात जाणं ही सोपी गोष्ट नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाव्यातला वकील वेगळा असतो, तो फक्त ऑन रेकॉर्ड असतो, कायदेशीररित्या तो त्याचा वकील असतो। त्या वकिलाच्या वरती त्याचा पुढचा वकील असतो, त्याला काउन्सिल म्हणतात। आणि मग हे जे काउन्सिल असतात हे उभे राहतात, जे ॲडव्होकेट वेगळा, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड वेगळा आणि काउन्सिल वेगळा, अशा पद्धतीची मोठी फळी उभी करायला लागते। आणि जे काउन्सिल उभे करावे लागतात ते या विसंगती लक्षात आणून देऊन त्याचा लाभ मिळवून देण्याकरता मधले तरबेज असावे लागतात। आणि अशी जी माणसं असतात, अशी माणसं ही त्यांच्या श्रमाचं, ज्ञानाचं मूल्य घेतात आणि हे मूल्य कमी नसतं। सर्वोच्च न्यायालयात दावा करायचा असेल तर कैक लाख रुपये लागतात। म्हणून आता या दाव्यात जे शिक्षक व्यक्तिगत गेले होते किंवा जे शिक्षक संघटनांच्या माध्यमातून गेले होते, या सगळ्यांनी या मूळ संघटनांशी संपर्क साधून ताबडतोब या दाव्याकरता त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आणि त्यांना क्रियाशील साथ देणं हे त्यांच्या हिताचं राहील, तरच यातला काहीतरी निर्णय, स्थगिती निर्णय, स्थगन, हे सगळी कारवाई थांबवली जाण्याकरता म्हणून आणि पुनर्विचाराकरता याचिका परत मुंबई उच्च न्यायालयात येऊ शकते, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे आणि या दृष्टीनं हे कामकाज केलं पाहिजे। आणि त्याकरता मी या सर्व शिक्षकांना एक विनम्र आवाहन करीन की आपल्या संघटनांशी त्वरित संपर्क साधा, याच्यात आपलं हित आहे आणि शिक्षकांचा सन्मान हा राखला जाईल। अन्यथा ही अवस्था दरवर्षी नित्य नियमाने अशीच चालू राहील। जाता जाता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 2 व्हिडिओ करून सांगितलं होतं की शाळेच्या प्रवेशाकरता आधार कार्ड हा एकमेव पुरावा मानाचं कारण नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने 2 निर्णयाद्वारे दिलेलं आहे। आपण निर्णय सुद्धा त्या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिले होते। या निर्णयाच्या प्रती खूप मोठ्या आहेत, पण ते केस लॉ आहेत। म्हणजेच आजही कोणीही जागं होऊन त्या संबंधात कामकाज केलेलं नाही। अपवाद माझ्यासमोर असलेला तो फक्त अकोला जिल्ह्याची खाजगी शैक्षणिक संस्था चालक संघटना आहे। माननीय वखरे साहेब जे स्वतः वकील आहेत, ते या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आहेत, राज्य संघटनेचे पदाधिकारी आहेत संस्था चालकांच्या, त्यांनी हा विषय या पद्धतीनं मांडला आणि त्यांच्या संस्थेच्या शाळांच्या संदर्भामध्ये जी संच मान्यता दिली होती ती त्यांना दुरुस्त करून मिळाली। जे आधार कार्ड जे व्हॅलिड नव्हते किंवा अद्ययावत नव्हते, ती संख्या देखील धरून त्यांची सूची मंजूर झाली व त्यानुसार त्यांना शिक्षक मंजूर झाले। ही बाब विसरता येणार नाही, ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि ही बाब तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या मुद्द्यामध्ये अजून घेतल्यास हाही तुमच्या करताचा एक मुद्दा, कारण विद्यार्थी संख्या जर आधार कार्डावर ठरली तर काही अंशी ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते, पण 2, 5, 7, 10 मुलांनी जर ती संख्या वाढली तर शिक्षकांच्या पदाकरता आवश्यक ती विद्यार्थी संख्या गाठण्यामध्ये आपण यशस्वी ठरू शकू असं मला विश्वास आहे। मित्रहो,
आजवर आपण न्यायालयाची पूच राखलेली आहे आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही बघितलेलं आहे. या उपरही शासनाच्या संदर्भात आपला सर्व विश्वास हा न्यायालयावर आहे. जर न्यायालय असे निर्णय देत असेल तर एक जाताचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण करतो, उभा करतो, मांडतो, तो जरा विचार करा. माध्यमिक स्तरावर ज्या आमची कामकाजाची पद्धत आहे त्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये जर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याचा जन्मतारीख किंवा नावाचं स्पेलिंग चुकलं असेल तर जी प्रीलिस्ट येते त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्या दुरुस्तीची पद्धती आहे, ती दुरुस्ती झाली तर ती दुरुस्ती SSC बोर्ड आपल्याकडनं मंजूर करते. पण जर त्या विद्यार्थ्याचा शालांत परीक्षेचा निकाल लागला आणि मग तुम्ही ते केलं आणि त्याच्यावर जर प्रीलिस्ट तुमची दाखल झाली असेल तर अशा प्रसंगामध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्या लिपिकाला दंड होतो. वास्तविक काही वेळेला कसं असतं की प्रीलिस्ट तयार कोण करतो तर SSC बोर्डामधले क्लार्क करतात. ती फक्त आपण तपासायची आहे. म्हणजे चूक झाली कोणा असेल तर कोणाकडनं असते, त्यांच्याकडनं असते. पण आपण तपासली नाही म्हणजे शाळेने तपासली नाही म्हणून शाळेच्या संबंधिताला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतं. तसंच माझं एक मत आहे की न्यायालयाचे एवढे स्तर आहेत. मग या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर जर वरचं न्यायालय जामीन देत असेल तर कुठेतरी तफावत आहे. मग जबाबदार कोण आहे? ज्यांनी जामीन मंजूर केला तो बरोबर असला तर ज्यांनी नाकारला तो दोषी आहे. आणि जर नाकारणं संयुक्तिक असेल तर ज्यांनी जामीन मंजूर केला तो दोषी आहे. मग त्या संबंधामध्ये कारवाई काय? काही नाही. का नाही? जर न्यायालयाच्या तरतुदी आणि कलम हे जर सारखे आहेत, अभ्यास आणि विचार आणि विश्लेषण याच्यात फरक पडू शकतो, ही गोष्ट मान्य करू. पण म्हणून याचा कुठेतरी उहापोह निर्णयात्मक दृष्टीनं होणं गरजेचं आहे. आणि याचा ही बाब एकदा माझे दिल्ली स्थित सर्वोच्च न्यायालयामधील मित्र आहेत, हे चांगलं जनहित याचिकेचं कामकाज करतात, आहे अश्विन कुमार उपाध्याय, त्यांच्याशी मी संपर्क साधून हा विषय त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यांनी सुद्धा यापूर्वी एकदा हा विषय मांडला असं मला स्मरत आहे. तेही काही मला मिळालं त्यांच्याकडनं, तुम्ही आपल्यासमोर जरूर मांडील. ते माझी भूमिका आपल्यासमोर येईल. कारण आम्ही जे काम करतो ते कुठल्याही अपेक्षेने नाही. सर्वात्रिक काम हे समाजसेवेचं आहे. काही वेळेला व्हिडिओमध्ये विलंब होतो, काही स्थानिक कारणं असतात, काही वैयक्तिक कारणं असतात, ते आपण समजून घ्याल, माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्याल असा विश्वास व्यक्त करतो. आणि इथे थांबताना मी माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कुपवाड, सांगली, अभय सातपुते, माफ करा, परत पहिल्यापासून घेतो. अभय सातपुते, कुपवाड, सांगली, अजय अरदवाड, लातूर, अमोल सोनवणे, नाशिक, अमोल ठाकरे, अमरावती, हे वकील आणि आयकर सल्लागार आहेत. रवींद्र गिरी, धामणगाव रेल्वे, सुनील पांडे, संभाजीनगर, किशोर ठाकूर, नाशिक, परशुरामजी डवरी, कराड, सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे, नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. जाता जाता आपल्या एकच विनंती करतो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आपली मतं कमेंट्समध्ये जरूर नोंदवा. त्यामुळे आम्हाला अधिक अद्ययावत आणि चांगली माहिती बिनचूकपणे आपल्यासमोर सादर करण्याची उमेद मिळेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.